पडेल त्यावेळेस मात्र टाइम देखील तर सेट केला जाईल आणि आपण देखील सूचना वारंवार द्यायच्या आहेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये षटकामध्ये तुमचा जर टाइम जास्त गेला तर मग एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. आणि खरे तर गोलंदाजीसाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर अमर लांगे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची कॅश प्राइज आहे. त्यानंतर भगवान भगत करून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सुरेश केवारी दादा यांच्या माध्यमातून देखील 500 म्हणजे एकूण 2000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. तब्बल 2000 रुपयाचं एक कॅश प्राइज आहे. कुठल्या गोलंदाजाच्या खरे तर नावावरती जाईल. फलंदाजी करत असताना संधी होती चंद्रकांत या फलंदाजाला सलग 2 षटकार, परंतु तिसरा षटकार आपण पाहिला नाहीये. त्यामुळे ते 2000 रुपये आता खरे तर वाचलेत. परंतु या मॅचमध्ये गोलंदाजांना आता ती संधी आहे. बॅट्समन मिलिंद आणि वैभव हे सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ग्रीन सिग्नल, गेम ऑन. 76 धावसंख्येचा पाठलाग. चांगला फटका होता मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये गोदमध्ये, परंतु थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. सिंगलसाठी कॉल आणि लगेचच तालमेल खूप चांगला पाहायला मिळाला. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते, परंतु सिंगलने काम बनणार नाहीये. 76 धावसंख्येचा पाठलाग 30 बॉलमध्ये करायचा आहे. यावेळेस थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. बॅटकट आहे का सर? बॅटकट. थँक्यू सो मच. 4 धाबा या ठिकाणी मिळतात. फलंदाज या ठिकाणी वैभवच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. सोनू 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. अर्जुन रामदास 11 टीमचा कॅप्टनला आम्ही अनाउन्समेंट करतो की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये संपर्क साधा बघा. हा फटका देखील चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षकापासून चेस लांब आहे. हा सलगचा दुसरा चौकार फलंदाज पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधून. 4 रन. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल 76 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आणि सुरुवात दमदार आहे. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचलला जातोय. परंतु गोलंदाजांसाठी जी सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिकसाठी अमल लांगे साहेबांकडून तब्बल 1000, नंतर भगवान दादांकडून 500, त्यानंतर सुरेश दादा यांच्या माध्यमातून देखील 500, एकूण 2000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी देखील लावले गेलाय. परंतु ते अजून विकेट आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. क्षेत्ररक्षकाकडून जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी 38 मध्ये स्वतःला ड्राईव्ह केलं आणि त्यातून चेंडू अडवला जातोय. टाळ्यांचा गरगडाट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. जी कष्टांची परिकष्टा केली जाते, जीवाचं रान केलं जाते. क्रिकेट असलेलं प्रेम खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू हा 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. इथे खराब थोडंसं क्षेत्ररक्षण, परंतु लॉंग आपला क्षेत्ररक्षक महादू त्या ठिकाणी चेंडूची उचल फेक करेल. त्या अगोदर एक धाव या ठिकाणी सिंगल धाव मिळते. सिंगलच्या पद्धतीने पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या आगेच धाव आहेत धावपटलावरती. 11 धावा. सोनू 11 ह्या संघाला नानापैकी जिंकले आहे. जो काय क्षेत्ररक्षक ही मॅच संपल्या लगेच रेडी राहायचं आणि जसं मॅच संपेल तसं मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायच्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बघा टाइम सेट आहे या ठिकाणी.
25 मिनिटं असतील तुमच्याकडं. 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजे, याच्याकडे लक्ष असू दे दोन्ही टीमचं. कॅप्टन दुसऱ्या गोलंदाजासाठी वापर केला जातोय नरेश. हा गोलंदाज आपण गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात जरूर झाली आहे, परंतु अगदी लोअर फुलटॉसचा बॉल. मिड ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. त्या अगोदर एक धाव. सिंगलने इतका पराभव पडणार नाही आहे समोर टीम, कारण इतका मोठा उच्चांक स्कोअर त्यांनी बनवलाय आणि त्या स्कोअरचा पाठलाग, त्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती खरं तर आक्रमण करणं गरजेचं आहे. हा चेंडू खराब होता आणि त्याला पाठवलाय लॉंग कर फायनली सीमारेषेच्या पलीकडं मॅक्सिमम हिट. आणि तिसऱ्या पंखांकडे रेफर देखील केलाय बीमरसाठी. जरूर चेक केला जाईल ऑफिशियल टीम्स साठी. हा पंचांचा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी, 6 धाबा. चांगला फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस, लोअर फुल टॉसचा बॉल होता असं वाटलं होतं. हाईट फॅक्टर्स त्या ठिकाणी चेक केले गेलं, परंतु फेल डिलिव्हरी. तिसरा पंचांच्या ऑफिशियल पंच आमच्या अनंत सर आहेत त्या ठिकाणी. हा फटका जबरदस्त आहे, अगदी वन बाउन्स वर धरपला. हा चेंडूवरती देखील 4 रन, 4 धाबा येतोय चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू जेजे, थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटने खेळायचा होता. लेग पाईकची लाऊड अपील, उत्साह जास्त, जोश कमी. लेग पाईकची सिंगल दाब ह्या चेंडूवरती येत्या. सिंगलच्या मदतीनं टोटल धाबा संख्या धावपटलावरती पाहायला मिळते. टोटल रन स्कोर 23 विदाउट 0 विकेट लॉस. विकेट जरूर नाही आहे, परंतु धावाची गती कुठेतरी वाढवावी लागेल. धावा ज्या गतीने येत आहेत ती गती वाढवावी लागेल. बॅटची लिडिंग एज, विकेट किपरने पकडलाय खेळ, संपवलाय खेळ. मिलिंद बॅक टू द आउट. पहिला धक्का इथून लागत असताना टीम सह्याद्री वॉरियर्सला थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज हरी. फटका फसलाय हवेमध्ये भरपूर काळ. 373 रक्षक चेंडूसाठी जेच करत होते, परंतु चेंडू जमिनीला दान होतोय. चिल ड्राफ जीवनदान मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता हरीचा, परंतु फटका त्या ठिकाणी खरं तर चेंडू भरपूर उंची जास्त घेतले. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती. 2 धाबांच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा 25 विदाउट 1 विकेट लॉस. 25 धाबा आहेत. अजूनही आपण जर का विचार केला तर अजूनही 51 धाबा या येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवावे लागतील. 18 बॉल 51ची गरज आहे. चला, टीम मीटिंग नको आहे प्लीज. आयोजकांकडून या सूचना ज्या येत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. JD ग्रुपच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पण सलग 7 वर्ष पण खरं तर पाहत आलोय. अगदी एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून खरे तर पाहायला मिळते. सह्याद्री प्रीमियर लीग कौशल्य विभागाची एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती खरे तर आपल्याला अनुभवायला मिळते आहे.
जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. खरं तर सगळ्या आयोजक कमिटीचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय की एवढी मोठी संकल्पना त्यांच्या माध्यमातून खरं तर संपन्न केली जाते. सगळ्या खेळाडूंना खरं तर एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला आहे या कौशल्य विभागामध्ये. आणि ही नामांकित स्पर्धा खरं तर वर्षानुवर्ष आठवणीत राहील इतकी चांगली स्पर्धा खरं तर जे डी ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू, मनाच्या अंतःकरणापासून त्यांचंही सहर्ष स्वागत करू. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाज मोहन हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ट्रॅक केनला फलंदाज वैभव. बॅटची लीडिंग एज. अजून एक धक्का. फलंदाज होईल बाद वैभव. सलामीची जोडी डगआउट मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये. मयूर पारधी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता. तोच मयूर आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट होतोय. त्यावेळेस थोडासा मागे त्याला ठेवलं होतं, पण तो इतक्या मोठ्या उच्चांक स्कोरचा पाठलाग करायचा आहे. मयूरचा फटका. पुन्हा एकदा एव्हिलेशन कमी मिळालाय. क्षेत्ररक्षकाच्या सरळ गोदमध्ये अजून एक बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. आणि इथं आता गोलंदाजांना जी संधी आहे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सलगचे 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. नवीन फलंदाज एंट्री झालाय महेश मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा तसा अजून एक स्फोटक फलंदाज खेळपट्टीवरती दाखल. गोलंदाज पण पाहतोय मोहनला. चांगली गोलंदाजी झाली आहे. ट्रॅकरचा चेंडू जागा बनवली आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. वन बाउन्स और दुरोपन चौकार. फलंदाज पण पाहतोय महेशच्या बॅटमधून हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. अगदी आल्याच आक्रमणाला सुरुवात केली आहे महेशला. इथून चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. ऑन साईडला केलाच होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची चांगली गोलंदाजी केली जाते. दुसऱ्या सत्रामध्ये खरे तर आपण विचार केला तर महेशचा वापर केला तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिले सुरुवातीलाच चांगली धावसंख्या. बॅटची लिडिंग एज. लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक जबरदस्त पाहायला मिळत आहे. एकच धाव. सिंगल काम बनणार नाहीये. इथून मला मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. जर पुन्हा आगमन करायचं असेल तर मग हीच ती खरी वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. इथूनच आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. कारण जर का वेळ निघून गेली मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. परंतु इथून गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. पंचबल्ले पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु आउटस्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. अवंतरची धाव.
एस्टनचा वेग वो यू टू सिग्नेचर डिस्पॅच. अजून एक धक्का या ठिकाणी दिला जातोय. फलंदाज होईल बाद. खरे तर चांगली गोलंदाजी आपण जबरदस्त वेग लाईन लेंथ वरती गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाज मोहनची. तर सुरुवातीला आज विकेट खरे तर आपण पाहिलं 3 विकेट तब्बल या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये अवघ्या धावसंख्येचा आपण विचार केला तर 31 धावा आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. चौथ्या षटकासाठी गोलंदाज दिनेशचा वापर केला जातोय. उर्वरित 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये तब्बल आपण विचार केला तर 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. जबरदस्त यॉर्क लाईनचा चेंडू ब्लॉक केलं फलंदाजांना. सरळ एसटी रेषेचा वेग आणि इथून मध्ये डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. सुरुवातीपासून खरे तर 2 फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, रोखून धरलं होतं आणि त्याच उद्देशाने गोलंदाजी खरे तर केली जाते या षटकावरती. सलगचा दुसरा डॉट बॉल. थोडे सफल झाले होते. ऑन साईडला बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न जागा बनवली होती परंतु तिथे देखील डॉट बॉलची सांगता. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आलेत. प्रेशर दबाव या सगळ्या गोष्टी आता खरे तर पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक झेलसाठी आले होते परंतु झेल जमिनीला दान अगदी सूर्य डोळ्यावरती येत असताना पाहायला मिळत असेल नक्कीच. कारण समोरच्या दिशेने अगदी सूर्याचे अगदी किरणे डोळ्यावरती येत असतात. त्यासच ॲडव्हान्टेज खरं तर होतो. थोडासा समोरच्या दिशेने ज्यावेळेस फिल्डिंग करत असतो आपण त्यावेळेस नक्कीच तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगला झेल होता या ठिकाणी. पकडायचं होतं क्षेत्ररक्षकाला परंतु क्या बात आहे. कमालीचे चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त वाईड यॉर्कर्स वरती फोकस केला जातोय आणि हे प्रत्येक गोलंदाजांकडे असणे गरजेचं आहे. व्हेरिएशन पाहिजे. ज्यावेळेस शेवटचे स्लोग वरचे जे षटक असतात त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन नसतो खरे तर यॉर्कर्स जास्तीत जास्त यॉर्कर पद्धतीचे चेंडू फेकायचे असतात. फलंदाजाकडे लायसन असतो शेवटच्या ज्या काही चेंडूवरती मोठे मोठे फटके आपण पाहत असतो आणि त्यावेळेस अशा गोलंदाजाचा खरे तर उपयोग केला जातो ज्यांच्याकडे सटीक यॉर्कर वाईड यॉर्कर्स फेकले जात आहेत आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश. गोलंदाजी मार्गावरती जबरदस्त लाईन लेंथ. अगदी फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं जात आहे. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस कुठलीही चूक न करता हा झेल कॅरी केला जातोय. अजून एक धक्का. फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच डिझर. या ठिकाणी
पाहुण्यांचा शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. सन्माननीय नारायण शेठ पादीर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच बोरिवली यांचा या मंचावरती शुभागमन पाहायला मिळत आहे. त्याचा सन्मान आम्ही या ठिकाणी या मंचावरती करणार आहोत. आमच्या टॉस बॉक्समध्ये आज सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. एकूण धावसंख्या आहे धावपटलावरती 32 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर का आपण विचार केला तर 43 धावसंख्येची 44 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 44 धावा. मंचावरती साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चांगला फटका आहे, जमीन लगेचचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त सिंगल औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. सन्माननीय नारायण शेठ पादीर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच बोरिवली यांचा हेतूची सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं आयोजकांच्या खरं तर केला जातोय. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं देखील. हा फटका चांगला आहे, जबरदस्त आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय. निर्णय क्षणी हा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतो अंतिमच्या षटकावरती. फलंदाज कपिल च्या बॅटमधून आपण षटकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्या धाबांची गरज होती नितांत पहिल्या सुरुवातीला जर या पद्धतीची फलंदाजी झाली असती तर किमान हा सामना जवळ आला असता. एस्टन्स ऑफ एक सिग्नेचर डिस्पॅच. अजून एक धक्का, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बॅट्समन विश्वास. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकासाठी कॅच कॉल होता परंतु कॅच ड्रॉप आहे. औपचारिकता बाकी आहे. हा विश्वाससाठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. योगेश झुगरे पारधीकडून. योगेश पारदे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडू विश्वाससाठी. विश्वासने जर स्वतःवरती विश्वास दाखवला ना तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज. एक षटकार. फटका हवेमध्ये, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. प्रयत्न जरूर केले परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा सामना जिंकलाय तर अर्थातच खैर माता प्रसन्न या संघाला. परंतु या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला सह्याद्री वॉरियर्स या संघाला. थँक्यू सो मच. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. सोनू 11 संघाच्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. लगेच मैदान दिशेने आपण रवाना व्हायचं आहे. बच्चा शेठ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना आम्ही विनंती करतो की मंचावरती येऊन असतं व्हायचं आहे. या स्पर्धेला अगदी त्यांनी देखील भेट दिली. मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं देखील. सोनू 11 संघ चला लगेच मैदानाच्या आतमध्ये बघा एंटर व्हायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं वैयक्तिक 18 बॉलमध्ये 45 धावांची इनिंग ज्यानं साकारले तो फलंदाज आहे रामदास. तर तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सोनू 11 संघ आपण बघा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच मैदानी दिशेने एंटर व्हायचं आहे. जास्त वेळ आपण या ठिकाणी घेतोय. जशी डावाला सुरुवात होईल तसं आम्ही